Play sit and go tournaments 24/7 only on Ace 2-3. This game involves an element of financial risk and may be addictive. Please play responsibly and at your own risk. आणि काल संसदेमध्ये आरक्षणासाठी आवश्यक घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झालं. त्या संदर्भात खासदार संभाजीराजे दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतात. थेट जाऊया. सर्वांना नमस्कार. 5 मे 2021ला सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचं आरक्षण हे रद्द केलं. रद्द करीत असताना त्यांनी सांगितलं की मराठा समाज हा पुढारलेला समाज आहे, फॉरवर्ड क्लास आहे, डॉमिनेटिंग क्लास आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलं की राज्याला 102 घटना जी दुरुस्ती झाली त्यामध्ये राज्याला ACBC फॉर्म करायचे, प्रवर्ग तयार करायचा अधिकार राहत नाही. म्हणून आज केंद्र सरकारने 127वी घटना दुरुस्ती आणलेली आहे आणि त्या घटना दुरुस्ती त्यांनी सांगितलं की राज्याचे अधिकार ACBC प्रवर्ग तयार करायला हे अबाधित राहणार आहेत. आणि ह्यासाठी प्रथमतः मी केंद्र सरकारचं कौतुक करतो. पण हे कौतुक करत असताना सुद्धा माझ्याकडे अनेक समोर प्रश्न आहेत आणि त्याच्यासाठीच ही अशी प्रेस कॉन्फरन्स मी बोलवलेली आहे. राज्याला ACBC प्रवर्ग तयार करण्याचा अधिकार काल लोकसभेत पारित झाला की राज्य शासन आपला प्रवर्ग स्वतः करू शकते आणि ACBCचं आरक्षण देऊ शकते. हा एक पहिला टप्पा आहे. पण पहिला टप्पा झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपल्याला 50% आरक्षण जे घटनेने आपल्याला दिलेले, जे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा बहुजन समाजाला आरक्षण देत असताना सुद्धा 50% दिलं होतं. आणि ह्या 50% आरक्षण जर का उदाहरण मी इतर राज्यांचं आज बोलत नाही, नुसतं महाराष्ट्राचं बोलतो, जर का महाराष्ट्राने ते 50% जर कंझ्युम केलं असेल मग तुम्ही हे आरक्षण कुठलं देणार? तर त्या इंदिरा साहनी केसमध्ये स्पष्टपणाने सांगितले की तुम्हाला 50%च्या वर ACBCमध्ये आरक्षण देता येत नाही. आणि जर द्यायचं असेल आरक्षण तर ती परिस्थिती, त्याचा शब्द आहे, ते परिस्थिती कशी असावी? फार फ्लंग अँड रिमोट एरियाज. म्हणजे असामान्य परिस्थिती जर असेल तरच तुम्ही देऊ शकता. त्याच्यात सुद्धा आपल्याला 5 मेला जो निर्णय आला त्यात स्पष्ट लिहिलं आहे की आपली काय फार फ्लंग परिस्थिती नाही, आपली काय असामान्य परिस्थिती नाही जेणेकरून आम्ही 50%च्या वर तुम्ही आरक्षण देऊ शकता. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे की राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि त्यांचं सरकार, आत्ताचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि त्यांचं सरकार यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की आपण ज्यांना आरक्षण दिलं जातं त्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना आरक्षण द्यायचं आहे. मग तुम्ही कशा पद्धतीने आरक्षण देणार? तर हा फार मोठा संभ्रम आहे. त्याच्यातला अनेक पर्याय होऊ शकतो. जे 2 पर्याय होऊ शकतात, जे मी आज 102, 127 या घटना दुरुस्तीत मी अमेंडमेंट सूचित करीत आहोत ते मी पहिल्यांदा वाचून दाखवतो आणि मग ते स्पष्टीकरणसुद्धा मी त्याच्याबद्दल देईन. पहिलं माझं अमेंडमेंट जे मला सूचित करायचं आहे शासनाला, केंद्र सरकारला, ते म्हणजे काही राज्यांमध्ये कदाचित दूरवर व दुर्गम म्हणजे फार आणि फ्लंग परिस्थिती असतील म्हणून इंदिरा साहनीच्या निर्णयामध्ये 50% ओलांडण्याचा एक सामान्य एक्स्ट्राऑर्डिनरी परिस्थिती मांडली गेली. तरी काही समाजातील लोकसंख्या अपवादात्मक कारणामुळे मुख्य प्रवाहात वगळली जाऊ शकते. त्यामुळे राज्यांना या निकषांना असामान्य
मानण्याची परवानगी दिली पाहिजे. ह्याचा अर्थ असा आहे की 50% वर तुम्हाला जर द्यायचं असेल तर असामान्य परिस्थिती पाहिजे, म्हणजे फार फ्लंग अँड रिमोट, म्हणजे दूरवर आणि दुर्गम भागात जर राहत असेल तर आपल्याला 50%च्या वर इंदिरा साहनीच्या माध्यमातून देता येते. पण महाराष्ट्रात किंबहुना अनेक राज्य असे आहेत की तिथं अशी परिस्थिती नाही आहे. पण ज्या पद्धतीने हे लोक तिथं राहतात, तिथं भौगोलिक परिस्थिती तशी राहतात, तशीच परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. म्हणून तुमच्या अमेंडमेंटमध्ये बदल यावा इंदिरा साहनीच्या त्या केसमध्ये, हा मी आज या प्रसंगी मी तिथं अमेंडमेंट मागणार आहे. आणि दुसरं महत्त्वाची आणि एक माझी अमेंडमेंटला म्हणजे सूचित करू इच्छितो, ती म्हणजे तुम्हाला कुठलाही पर्याय उपलब्ध राहिला नाही. उदाहरण, असामान्य परिस्थितीमध्ये तुम्ही बसू शकत नाही 50%च्या वर एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन्समध्ये, नंबर 1. नंबर 2, तुम्हाला जे एक्झिस्टिंग आरक्षण आहे तिथं ते 50%च्या ऑलरेडी आपण क्रॉस केलं आहे, लिमिट क्रॉस केलं आहे, म्हणून तिथं तुम्ही जात नाही. मग तुमचा अर्थ असा आहे काय ते 50%च्या आत जायचं, तेही क्लिअर असावं केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून. आणि तिसरा पर्याय, आणि तो महत्त्वाचा पर्याय जे केंद्र सरकार करू शकते, ज्या राज्यांना, दुसरा माझा अमेंडमेंटची माहिती, ज्या राज्यांना सामाजिक मागास सिद्ध करता येत असेल, म्हणजे सामाजिक मागास एकदा सिद्ध करता येत असेल, त्या राज्यांना 50%ची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे आलेले वर्गीकरणाचा आधार घेता येईल. म्हणजे तुम्हाला हे तिन्ही पर्याय जर तुम्हाला बसत नसेल केंद्र सरकार म्हणजे तुमचे आरक्षण देण्याचे, तर तुम्ही 50%चा कॅप हा वाढवावा, असं माझं सरकारला केंद्र सरकारला ही विनंती राहील. मला असं वाटते की आणि काही प्रश्न असतील तर आपण विचारावेत, मी त्याच्याबद्दल स्पष्टीकरण देईन. एक गोष्ट, हां काय म्हटलं? हो, सभागृहामध्ये ज्यावेळी आपलं बिल टेबल होईल, आज सकाळी टेबल झाल्यानंतर मी ताबडतोब तिथं मी ते जी प्रोसिजर आहे राज्यसभेची ते मी त्या पद्धतीने करणार आहे. तुम्ही जो मुद्दा सांगितला आहे फार अँड फ्लंग, म्हणजे की दुर्गम भागामध्ये राहणाऱ्यांना सामाजिक मागासलेपण म्हणून पण सिद्ध करतो, परंतु हे करण्याचा अधिकार नेमका कोणाचा आहे? संसद करू शकते का राज्य सरकार करू शकतं? ते सर्वेतून होणार का पार्लमेंटमधून होणार? नाही, राज्याचा अधिकार काय असतो की अपवादात्मक परिस्थिती हाय काही नाही हे राज्य सरकार ठरवू शकते. पण ती फार फ्लंग परिस्थितीच, फार फ्लंग आणि रिमोट म्हणजे म्हणजे दूरवर आणि दुर्गम भाग जर असेल आणि ते जर तुम्हाला तो बदलायचा असेल तो पॉईंट, ते काय राज्य बदलू शकत नाही, त्याला केंद्र सरकारनेच ते बदलायला गेलं आहे. म्हणजे 1992ला जो इंदिरा साहनींनी जे बोलले किंबहुना अगोदर जे घटनेत लिहिलेलं आहे ते आपल्याला दुरुस्त करायचं असेल, घटनेतलं कुठलंही वाक्य दुरुस्त करायचं असेल तर तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून दुरुस्ती करावी लागेल. दुसरा मुद्दा म्हणजेच की आज राज्यसभेमध्ये हे विधेयक येण्याची शक्यता आहे. या विधेयकावर तुम्ही राज्यसभेमध्ये बोलणार आहात का? जी यादी दिली जाते त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे का? मला इतकंच माहीत आहे की मी शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती शाहू महाराजांचा वंशज आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी पहिलं आरक्षण दिलं 1902मध्ये 50%, ज्याच्यात अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा समाजाचा समाविष्ट होता. ते बाबासाहेब आंबेडकरांनी घटित केलं. मी 2007 पासून लढा देतोय, ते आजपर्यंत माझा लढा चालू आहे समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी. पण आज मी उपराष्ट्रपतींना सुद्धा मी पत्र दिलेलं आहे. पार्लमेंटरी मिनिस्टर जे कॅबिनेटचे प्रल्हाद जोशी असतील किंवा मुरलीधरन असतील राज्यमंत्री MOS, त्यांनाही मी पत्र दिलेलं आहे. जे आम्हाला संधी देतात म्हणजे जे पक्षातले जे लोक आहेत त्यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे. शेवटी त्यांनी ठरवायचं आहे मला बोलायला द्यायचं की नाही का. मी स्पष्ट बोलतो आणि स्पष्ट बोलत असल्यामुळं जर त्यांना त्रास होत असेल तो त्यांचा प्रश्न आहे, पण माझी भूमिका ही स्पष्ट बोलायची ही राहील. मला विश्वास आहे ते मला देतील बोलायला. आतापर्यंत मला काही निरोप आलेला नाही आहे. मला वाटतं का तुमच्या बोलण्यानं त्रास होते म्हणून कोणाला? हां, त्यावेळी जेव्हा 102 घटनादुरुस्तीचं विधेयक आलं होतं त्यावेळी तुम्ही सभागृहामध्ये बोललेला होता, त्यामुळे यावेळी तुम्हाला ती संधी मिळायला पाहिजे.
नाही नाही, मिळालंच पाहिजे. शाहूंचा वंशज म्हणून, शाहू महाराजांचा वंशज म्हणून, आणि जो प्रामाणिकपणाने मराठा समाज हा बहुजन समाजमध्ये यावं ही जी भूमिका नेहमी मांडतो, त्याचा अधिकारच आहे त्यांनी द्यायचा. त्यांनी द्यायलाच पाहिजे असं माझं मत आहे. जर नाही मिळाली संधी तर आपली काय? नाही, जर नाही मिळाली तर माझी जी काम करायची पद्धत आहे, जे मी समाजाचा विषय शेवटपर्यंत नेतो आणि समाजाला न्याय देण्याची माझी भूमिका असते ती चालूच राहणार आहे. काल लोकसभेत जेव्हा हे विधेयक पारित झालं, ते विधेयक पारित होताना अनेकांनी बोलताना हे वक्तव्य दिलं की हे संपूर्ण विधेयक फक्त मराठा समाजासाठी आहे, अशा प्रकारची चर्चा संपूर्ण याच्यातून दिसते. ओबीसी समाजाबद्दल कोणी बोलत नाही, अशा प्रकारचे अनेक आरोप करण्यात आले. यावर आपली काय प्रतिक्रिया? नाही, हे चुकीचं वाक्य आहे. मराठा समाजाने नेहमीच ओबीसीला घेऊनच समाजकारण केलेलं आहे. तुम्ही जर पाहिले असेल ते 58 मोर्चे जे निघाले त्याच्यामध्ये ओबीसी सुद्धा समाज होते. आज मला अनेक ओबीसी समाजातले लोक भेटलेत. हरिभाऊ राठोड असतील, ते नाभिक समाजाचे संतोष काशीद असतील, अनेक बाराबोलीदार लोक म्हटलेत की राजे आमच्याकडे तुम्ही केव्हा लक्ष देणार, आमच्यावर सुद्धा अन्याय व्हायला लागलेला आहे आरक्षणामध्ये. सगळेजण आपण एकत्रच आहोत, एक संघच आहोत. त्यामध्ये जे काही कोणी बोललं असेल हे चुकीचं आहे. राजे एक महत्वाचा प्रश्न आहे की ओबीसी आणि मराठा समाजामध्ये, ओबीसी या विधेयकामुळे शिवसेना म्हणते की ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण होईल, कारण ओबीसी मधून हे आरक्षण द्यावं लागणार आहे, 50%च्या पुढे जात नाही. शिवसेनेने ही थेट भूमिका घेतलेली आहे. आता इथून पुढे राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा आमने सामने उभं राहील अशी परिस्थिती निर्माण झाली का? म्हणजे ताटातला एक वाटा जो आहे तो द्यावा लागतो मराठ्यांना. ज्यावेळी दोन्ही सरकारांनी, म्हणजे फडणवीस सरकार आणि उद्धव ठाकरे सरकारने दोघांनी स्पष्टपणे क्लिअर सांगितलंय की ज्यांना आरक्षण दिलं जातं ते आरक्षण सोडून तुम्ही आम्हाला आरक्षण द्या, वेगळं आरक्षण द्या. आता जर केंद्र सरकारचं म्हणणं असेल का 50% तिथं कन्झ्युम्ड आहे, तर तुम्हाला जर आरक्षण देण्याचा अधिकार दिला असेल, मग या 50% मधनं घेतले तर मराठा ओबीसी वाद होऊ शकतो. ही काही मागणी चुकीची नाही आहे. ही काही मागणी चुकीची नाही त्यांची, ती रास्तच आहे. म्हणूनच मी 1-2-3 अमेंडमेंट जे सुचवलेत ते जर केले तर एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशनमधला जो वाक्य जर बदलला, फार फ्लंग अँड रिमोट, म्हणजे दूरवर आणि दुर्गम परिस्थितीच्या पेक्षा जे भौगोलिक परिस्थिती आज महाराष्ट्राची आणि इतर राज्यातली आहे, जे डोंगर किंवा तिथं जे लोक राहत नाहीत पण शहरात राहतात ते सुद्धा गरीब आहेत, हे जर तुम्ही वाक्य बदलू शकला तर हे सगळे सिच्युएशन, सगळी परिस्थिती नॉर्मल होऊ शकते. सध्याच्या विधेयकामधून मराठा आरक्षण देणं शक्य होतंय का? मला एवढं नाही, ह्या आजच्या विधेयकमध्ये आरक्षण मिळालं असं नाही आहे. हा पहिला टप्पा आहे आरक्षण मिळवून देण्याचा. म्हणजे तुम्हाला उद्या 50%चा वरचा कॅप सुद्धा वर जायचं असेल तर तुम्हाला सामाजिक मागास सिद्ध करावं लागेल. आणि सामाजिक मागास सिद्ध करायचं असेल तर ही 127वी घटना दुरुस्ती आहे की राज्याला SCBC प्रवर्ग तयार करण्याचे अधिकार आहेत. हा महत्त्वाचा आहे. म्हणजे कुठलंही आरक्षण तुम्ही सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय तुम्हाला मिळू शकत नाही. त्यासाठी 127 घटना दुरुस्ती त्याचं कौतुकच आहे. ओबीसी समाजाच्या मनामध्ये हीच भीती आहे की मराठा आरक्षण जे आहे ते आमच्या कोट्यातून दिलं जाऊ शकतंय का? नाही, म्हणून शेवटी काय शाहू महाराजांची भूमिका काय आहे की जो वंचित आहे त्यांना ते आरक्षण मिळायला पाहिजे. पण कोणाचं काढून घ्यायचं किंवा काय करायचं हा विषय तर महत्त्वाचा नाही आहे. जो वंचित आहे, जो शोषित आहे, जो आज शोषित नाही पण जो वंचित आहे त्या वंचितांना आरक्षण मिळायला पाहिजे, ही सुद्धा माझी स्पष्ट भूमिका आहे. कार्यकर्ते आणि तुमचे समर्थक म्हणतायत की ओबीसी मधून आरक्षण द्यावं अशी भूमिका सोशल मीडियावर व्हायरल होती तुमच्या कार्यकर्त्यांची, समर्थकांची. नाही, मी परवा सुद्धा बोललो की ज्या बहुजन समाजाला आरक्षण शाहू महाराजांनी दिलं होतं, ज्या वंचितांना आरक्षण मिळालं पाहिजे, तेही मी त्या मताचं आहे. मग ते केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे. जे टिकणार आरक्षण आहे हे तुम्ही द्या. ओबीसी मधून द्यावं का? ओबीसी मधून द्यावं. महाराष्ट्रातून फक्त प्रीतम मुंडे यांनी या विधेयकावरती आपलं म्हणणं मांडलं आणि त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की सगळ्यांना केवळ एकाच जातीचा कळवळा का आहे, सगळे मराठा का करतायत, हे बिल त्याच्या पलीकडचं. नाही, त्यांचं हे वाक्य फार कॉन्ट्रॅडिक्टरी आहे. हे चुकीचं वाक्य आहे. महाराष्ट्र एकमेव असा समाज महाराष्ट्रात असा आहे की जिथं SC ST OBC सुखाने नांदतात. त्याला शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा वारस आहे. आपल्याला एवढंच करायचं आहे की कसं बसवता येईल, ज्याच्यात हे सगळे, ही बहुजन समाजाची व्याख्या आहे. अनुसूचित जाती जमाती आणि मराठा समाज हा एका छताखाली राहायला पाहिजे. तर कसं बसवायचं आहे ह्याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करायला पाहिजे. ज्या त्या बोलत असतील
हे वाक्य आजच्या 127 घटनादुरुस्तीशी काही कनेक्टेड नाही आहे आणि ते चुकीचं आहे. मराठा आरक्षणासोबत धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही काल लोकसभेत उपस्थित झाला. त्यावेळेस सुप्रिया सुळे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी म्हटलं की इम्पिरियड डाटा नसेल तर आरक्षण कसं देणार, कुठलंही ओबीसीच्या संदर्भातलं त्यांनी वक्तव्य होतं. याकडे कसं बघता आपण? नाही, माझं असं त्यांचं पॉईंट बरोबर आहे. माझं तर उलटं म्हणणं आहे की सगळ्यांचं सर्वेक्षण व्हायला पाहिजे. सगळ्या जातींचं जनगणना होणं गरजेचं आहे आणि जेणेकरून ही जे आता अडकाडकी व्हायला, जसं राजकीय आरक्षणाला आता तो अडचण निर्माण झालेली आहे, उद्या सामाजिकला सुद्धा होऊ शकते. म्हणून त्याच्यापेक्षा सगळ्यांनाच कळू दे की कोणाचा किती काय अधिकार आहे, असं माझं त्या प्रसंगी प्रायमा फेशिया प्रथमदर्शनी मत आहे. या संपूर्ण हे जे विधेयक मांडण्यात आलं लोकसभेवर, त्यावर शिवसेनेने राहून टीका करताना म्हटलं की केंद्र सरकारने सोन्याचा ताट दिलाय, चांदीचा पाट दिलाय, पण जेवायला त्या ताटामध्ये ना साधं लोणचं देखील नाही आहे. तुम्ही या वक्तव्याचं कसं बघता? नाही, तर ते काय बोलले असतील तो त्यांची मांडण्याची पद्धत असेल. माझी मांडण्याची पद्धत साधी आणि सरळ आहे की तुम्हाला पहिलं केंद्र सरकारचं कौतुक आहे का तुम्हाला सामाजिक मागास सिद्ध होण्यासाठी ते तुम्हाला संधी देतात. हा नंबर 1 मुद्दा आहे. नंबर 2 मुद्दा हा आहे की तुम्हाला अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय, फार फ्लंग अँड रिमोट एरियाजच्या लोकांनाच तुम्हाला 50%च्या वर कॅप वाढवता येतो. आज आपली 50% ऑलरेडी आपण कन्झ्युम केलो आहे, तर ते वाक्य बदलायला पाहिजे. ते वाक्य जर घेतलं तर अनेक राज्यांना ते लागू होत नाही. म्हणून भौगोलिक परिस्थिती नुसतं पाहून चालणार नाही, तर अशी गरीब परिस्थिती काय ते सुद्धा त्याच्यात बघणं गरजेचं आहे. आणि तिसरा मुद्दा हा आहे की तुम्हाला काही हे घडत नसेल तर केंद्र सरकारने जसं EWS 10% वाढवलं, तर इथं सुद्धा तुम्ही 50%चा कॅप वाढवून टाकावा. आणि जो शेवटचा मुद्दा जो आहे, जो सेन्सिटिव्ह आहे, जर तुम्हाला केंद्र सरकारने सामाजिक मागास SCBCचं आरक्षण प्रवर्ग तयार करायचं दिलं, मग तुम्ही त्या 50% जाणार का? पण ते मुख्यमंत्री, आजचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पूर्वीचे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस या दोघांनी क्लिअर केलेलं आहे का शेवटी ते लोकशाहीचे राजे आहेत. त्यांनी दोघांनी क्लिअर केलेलं आहे की आपल्याला ज्यांना आरक्षण दिलं जातं ते आरक्षणात धक्का न लावता त्यांचं आरक्षण धक्का न लावता आपल्याला ते आरक्षण द्यायचं आहे. राजे, एका मुद्द्यावर खूप कन्फ्युजन सुरू आहे. उद्धव ठाकरे म्हणतात की 50%ची मर्यादा ही वाढवली आणि ती केंद्राच्या हातामध्ये आहे, परंतु देवेंद्र फडणवीस जे की वकील पण आहेत त्यांचं म्हणणं आहे की अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करण्याचा अधिकार हा राज्याला आहे, त्यामुळे ते राज्याकडे अधिकार आहे. नेमकं नाही, अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करण्यासाठी राज्याचा अधिकार आहे हे मान्य करतो मी. पण हे मान्य करत असताना सुद्धा त्यात अपवादात परिस्थिती म्हणजे काय, फार फ्लंग अँड रिमोट म्हणजे दूरवर आणि दुर्गम भाग जिथे लोक राहतात त्यांनाच ते मिळू शकते. तशी आपल्याकडे परिस्थितीच नाही आहे, म्हणून ते मिळू शकणार नाही आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला मिळालेलं नाही. आपल्याला तो शब्द फार फ्लंग अँड रिमोट, दूरवर आणि दुर्गम हा शब्द आपल्याला जर बदलला तर अपवादात्मक परिस्थिती आपल्याला मिळू शकते. काल लोकसभेत चर्चा होताना असा एक सुरू होता की जर सगळं मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर महाराष्ट्रात दंगली होईल. नाही, मी असं मत आहे की आपण शाहू फुले आंबेडकरच्या विचाराचे पाईक आहोत. दंगली करणं हा काही मार्ग नाही आहे आणि ते करणं कोणालाच परवडत नाही आहे. मग त्याच्यात कोणी पडू नये असं मत आहे. पण आंदोलन करण्याचे वेगळे मार्ग आहेत, वेगळे पर्याय आहेत, ते आपण घ्यावेत. राज्यसभेमध्ये हे संमत होईल विधेयक काय वाटतंय की जी मेजॉरिटी पाहता किंवा काय अडचण येऊ शकते का? नाही, राज्यसभेत क्लिअर होईल. राज्याला एक मागासवर्ग प्रवर्ग तयार करण्यासाठी जर हे विधेयक येत असेल तर ते कौतुकच आहे. त्याच्यासाठी कोणी त्याचा विरोध करणार नाही. पण हे विधेयक आणून आरक्षण मिळालं असं होत नाही. जबाबदारी कोणाची मग याच्या पुढे? चला, तर राज्यसभेत बोलण्याची संधी मिळावी यासाठी आपण उपराष्ट्रपतींना पत्र लिहिलेलं आहे आणि जर ती संधी, ती परवानगी दिली गेली तर अर्थात आपण आपले मुद्दे मांडू, असं संभाजीराजे छत्रपती म्हणतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.